नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मी कॅन्सरबद्दल A to Z माहिती देत असते. आज माझ्या या व्हिडिओमध्ये मी कॅन्सर डायग्नोसिस कसं करतात याबद्दल सांगणार आहे. तुम्हाला माहीतच आहे की कॅन्सर हा आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवामध्ये होतो आणि प्रत्येक अवयवाचा कॅन्सर हा वेगवेगळा असू शकतो. समजा ब्रेस्ट कॅन्सर आहे तो हाच ब्रेस्ट कॅन्सर हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो आणि ज्या टाईपचा ब्रेस्ट कॅन्सर आहे त्यानुसार त्याची ट्रीटमेंट अवलंबून असते. म्हणून याच्यामध्ये तपासणीचा खूप मोठा रोल आहे. डोकं दुखणं, मळमळ होणं, पोट दुखणं असे काही सामान्य लक्षणं हे कॅन्सरचे सुद्धा असू शकतात. पण काही स्पेसिफिक सुद्धा कॅन्सरमध्ये लक्षणं असू शकतात. म्हणजे वजन कमी होणं, थकवा जाणवणं, आपल्या शरीरामधून कुठूनही रक्तस्राव होणं, ताप येणं, भूक न लागणं, कुठेही ट्यूमर, मास किंवा स्वेलिंग येणं. मग कॅन्सरच्या तपासणीसाठी कधी जायचं? म्हणजे आपल्याला डोकं दुखलं की लगेच आपण पेट स्कॅन करायला जाणार का? MRI करायला जाणार का? नाही, थांबा. जेव्हा तुम्हाला काही लक्षणं आढळत आहेत आणि तुम्हाला ते कंटिन्युअस म्हणजे सतत ते लक्षणं आढळत आहेत, तुम्ही डॉक्टरांना भेटतायत, त्यांच्याकडून मेडिसिन्स घेतायत, त्यांच्यासोबत फॉलोअप्स करतायत आणि 1, 2 आठवडे, 3 आठवड्यानंतर तुम्हाला जाणवतं की ही लक्षणं कमी होत नाहीत किंवा इतर काही लक्षणं सोबत तुम्हाला दिसत आहेत, तेव्हा तुमचे डॉक्टर स्वतः तुम्हाला काही तपासण्या ॲडवाईस करतील किंवा तुम्ही स्वतः डॉक्टरांना विचारू शकता की आता मला काही तपासण्या करण्याची गरज आहे का? तर सुरुवातीच्या जे काही तपासणी असतात त्याच्यामध्ये कॅन्सरची शक्यता आहे का हे पडताळून पाहण्यासाठी त्या तपासण्या केल्या जातात. म्हणजे कॅन्सर डेफिनेटली आहे का हे पाहण्यासाठी वेगळ्या तपासण्या असतात आणि कॅन्सरची शक्यता आहे का हे पाहण्यासाठी वेगळ्या तपासण्या असतात. तर मी हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये करणार आहे. आजच्या पार्टमध्ये कॅन्सर असण्याची शक्यता आहे का यासाठी जे तपासण्या करण्यात येतात त्या तपासण्या मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर सुरुवातीला आपण बघूया की रक्ताची तपासणी. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठेही ट्यूमर, मास तयार होते तेव्हा ते एक प्रकारचं ट्यूमर मार्कर्स ते आपल्या ब्लडमध्ये रिलीज केले जातात. जेव्हा रक्ताची आपण तपासणी करतो आणि ते स्पेसिफिक मार्कर आहे का ते पाहतो, त्याच्यावरून आपण हे समजू शकतो की कदाचित हा स्पेसिफिक कॅन्सर आहे का. म्हणजे याचं एक उदाहरण देते. CA-125 त्याच्या नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा जर जास्त आढळत असेल, ओव्हरियन कॅन्सर असण्याची शक्यता आहे. ह्यामध्ये जे काही कॉमन कॅन्सर्स आहेत त्यांचे जे ट्यूमर मार्कर आहेत जे ब्लडमधून आपण डिटेक्ट करू शकतो त्याची लिस्ट मी मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दिलेली आहे. हे तुम्ही नक्की पहा. हे झाले ट्यूमर मार्कर. आता जे नॉर्मल तपासण्या केल्या जातात जसं CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड पिक्चर, त्याच्यामध्ये पाहिलं जातं की हिमोग्लोबिन किती आहे, म्हणजे तुमचं रक्ताचं प्रमाण किती आहे. साधारण काही कॅन्सर्समध्ये जेव्हा रक्तस्राव असतो म्हणजे काही उघडपणे रक्तस्राव होत असतो, काही छुपा रक्तस्राव असतो, हिमोग्लोबिन कमी असतं, त्यावेळेस एक शंका असू शकते की ह्या व्यक्तीला कॅन्सर तर नाही आहे ना. तर हे पण पाहिलं जातं. काही ब्लड कॅन्सर्स असतात त्याच्यामध्ये लाल रक्तकण असतात, ते वेगवेगळ्या शेपचे, वेगवेगळ्या आकाराचे असतात. त्यावरून ब्लड कॅन्सर आहे का ह्याची शक्यता बघितली जाते. स्टूलमध्ये म्हणजे मलमध्ये जर रक्तकण आढळत असतील तर पोटामध्ये म्हणजे इंटेस्टाईनमध्ये किंवा मोठ्या आतड्यांमध्ये कुठून रक्तस्राव होतोय का, कॅन्सरचं लक्षण आहे का, हे सुद्धा एक शक्यता बघितली जाते. युरिनमध्ये सुद्धा रक्तस्राव आहे का त्यानुसार शक्यता वर्तवली जाते. तसं सिरम PSA हे एक टेस्ट आहे. प्रोस्टेट कॅन्सरमध्ये हे खूप जास्त प्रमाणात वाढलं जातं. म्हणजे अशा काही ब्लडच्या, स्टूलच्या, युरिनच्या टेस्ट आहेत ज्यावरून आपल्याला कॅन्सरची शक्यता येते. आता हे झालं रक्ताची तपासणी. आता आपण बघूया सोनोग्राफी. अल्ट्रासाऊंड हे सगळ्यात स्वस्त साधन आहे कॅन्सरचं डायग्नोसिस करण्यासाठी आणि ह्या अल्ट्रासाऊंड टेक्निकचे खूप फायदे आपल्याला आहेत. तर ते आपण बघूया. काही ठिकाणी काही मास वाढतोय का, म्हणजे ट्यूमर वाढतंय का, काही गाठी आहेत का, हे बघण्यासाठी आपण अल्ट्रासाऊंडचा उपयोग करतो. अल्ट्रासाऊंडमध्ये साऊंड वेव्हचा उपयोग करतात आणि त्या साऊंड वेव्हचा कॉम्प्युटरमध्ये त्याचं इमेजेसमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि ते इमेजेसवरून आपल्याला
समजतं की कुठल्या प्रकारचा मास आहे. ओव्हरीमध्ये सिस्ट झालेले आहेत, तर त्या सिस्ट सिंपल आहेत म्हणजे पाण्याच्या आहेत का कॉम्प्लेक्स आहेत, म्हणजे त्याच्यात रक्त आहे का, त्याच्यात सेप्टम आहे का, ट्युमर आहे का, सॉलिड आहे का, हे डिफरेन्शिएट जे असतं ते आपल्याला सोनोग्राफीने होऊ शकतं आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे ओव्हरियन कॅन्सर ओळखण्यासाठी. तसंच जे ट्युमर किंवा मास जो कुठे आहे त्याची लांबी किती आहे, रुंदी किती आहे, हे आपल्याला सोनोग्राफीने समजू शकतं. त्याच्यानंतर दुसरं येतं की गायडेड बायोप्सी. म्हणजे आपल्याला समजा ब्रेस्टमध्ये लंप आहे आणि आपल्याला हे माहीत करून घ्यायचं की हे कॅन्सरस आहे की नाही. त्यासाठी एक FNAC असते, म्हणजे फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी सोनोग्राफी गायडेड. म्हणजे सोनोग्राफीने एक्झॅक्टली कळतं की ट्युमर किंवा जो लंप आहे तो कुठे आहे, किती खालपर्यंत आहे, म्हणजे ती सुई जी असते ते निडल आपण कुठपर्यंत टाकू शकतो ज्याच्यामुळं ते त्या लंपपर्यंत जाईल आणि तिथलं फ्लुइड आपल्याला काढता येईल. हे करण्यासाठी आपण सोनोग्राफीचा यूज करू शकतो. तर समजा एखाद्याला कॅन्सर ट्रीटमेंट चालू आहे, तेव्हा त्याला ती ट्रीटमेंट लागू पडतीये का, ट्युमरचं साईज कमी होतीये का, किंवा अजून काही नवीन डेव्हलपमेंट होतंय का, ह्यासाठी फॉलोअप करावं लागतं. आणि पेट स्कॅनमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स इंजेक्शन दिले जातात आणि CT स्कॅनमध्ये एक्सरे सारखे रेज सोडले जातात आणि पेशंटला रेडिएशनचा धोका असतो. त्यावेळेस सोनोग्राफी ही एक सिंपल मेथड आहे पाहण्यासाठी की जी काही ट्रीटमेंट चालू आहे त्याला पेशंट कसा रिस्पॉन्स देतो. तसंच अल्ट्रासोनोग्राफीमध्ये एक डॉपलर हे एक मेथड आहे. समजा एखादं ट्युमर आहे तर त्याला रक्तप्रवाह होतोय का आणि तो कशा प्रकारचा आहे हे पाहण्यासाठी आपल्याला सोनोग्राफीच्या डॉपलर पद्धतीची मदत होते. आता सोनोग्राफीने कुठले कुठले कॅन्सर्स डिटेक्ट करू शकतात. थायरॉइडचा कॅन्सर आहे, ब्रेस्टचा कॅन्सर आहे, पोटामधले जेवढे काही ऑर्गन्स आहेत, लिव्हर आहे, पॅनक्रियाज आहे, ओव्हरी आहे, युटरस आहे, किडनी आहे, प्रोस्टेट आहे, ब्लॅडर आहे. म्हणजे कॅन्सर आहे का याची शक्यता आपण सोनोग्राफीने करू शकतो. म्हणजे डायग्नोसिस झालं तरी कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे हे आपल्याला ह्याच्यामधून समजत नाही. तसेच काही कॅन्सरचं डायग्नोसिस आपण सोनोग्राफीने करू शकत नाही, जसं ब्रेनचं कॅन्सर आहे किंवा लंगचं कॅन्सर आहे. आता नेक्स्ट डायग्नोसिस CT स्कॅन. सोनोग्राफीपेक्षा थोडंसं अपग्रेडेड CT स्कॅन आहे. CT स्कॅनमध्ये रेडिएशन वापरलं जातं. CT स्कॅनमध्ये असं एक गोलाकार अशी मशीन असते आणि त्यामध्ये पेशंटला झोपवलं जातं आणि त्यामधून रेडिएशन सोडलं जातं आणि त्याद्वारे पेशंटचं डायग्नोसिस केलं जातं. यामध्ये अजून एक फायदा असा आहे की शस्त्रक्रिया न करता सुद्धा ट्युमर कसा प्रकारचा आहे त्याचं स्लाइस करून आपण ते डायग्नोसिस करू शकतो आणि ह्याच्यामध्ये सॉफ्ट टिश्यूचं डायग्नोसिस खूप चांगलं होतं. CT स्कॅनमध्ये कॉन्ट्रास्ट हा एक प्रकार असतो, म्हणजे एक स्पेसिफिक प्रकारचं डाय कॉन्ट्रास्ट हे IV द्वारे पेशंटला दिले जातात आणि त्यामुळे काय होतं की त्या ट्युमरचं कॅरेक्टरिस्टिक्स कळतं आणि त्याचे जे ब्लड वेसल्स वगैरे आहेत, म्हणजे त्याची जी वॅस्क्युलरिटी आहे ती सुद्धा CT स्कॅनमध्ये चांगल्या प्रकारे समजू शकते. सोनोग्राफी गायडेड बायोप्सी केली जाते, तसं CT स्कॅन गायडेड सुद्धा बायोप्सी केली जाते आणि ही खूप ॲक्युरेट असते, कारण ह्याच्यामध्ये काय होतं त्या भागाची स्लायसेस आणि क्रॉस सेक्शन्स केले जातात. त्यामुळं नेमकं त्या ट्युमरपर्यंत, त्या मासपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला CT स्कॅनचा उपयोग होतो. आता येतो MRI. MRI म्हणजे मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजेस. याच्यामध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड यूज केली जाते. याच्यामध्ये एक असं एक ट्यूब, सिलेंड्रिकल ट्यूब असते आणि त्याच्या भोवती स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार केलं जातं. पेशंटला त्या ट्यूबमध्ये झोपवलं जातं आणि त्याच्यातून कंटिन्युअस जे मॅग्नेटिक वेव्ज आहेत ते त्याच्यामध्ये सोडले जातात आणि त्यातून इमेजेस तयार केले जातात आणि यामध्ये सुद्धा क्रॉस सेक्शन्स होतं, स्लायसेस होतात आणि यामध्ये आपल्या शरीराचे जे काही अवयव असे असतात, काही स्पेशली त्याच्या म्हणजे ब्रेन ट्युमर, तसंच स्पायनल कॉर्ड, तिथे MRIचा उपयोग केला जातो.
काही ठिकाणी कॅन्सर ट्रीटमेंट देताना रेडिएशन सोबत MRI जोडला जातो. यामुळे काय होतं, रिअल टाइम इमेज कळतं. म्हणजे जेव्हा रेडिएशन पेशंटला दिलं जातं, त्या ट्युमरवर जेव्हा रेडिएशन फोकस केलं जातं त्यावेळेस MRIचे इमेजेस येत असतात आणि मग पर्टिक्युलरली आपल्याला समजतं की हो, त्या ट्युमरवरच ते रेस जात आहेत का आणि ते किती काम करतायत, ट्युमरची साईज कमी होते का. यामुळे काय होतं की पेशंटला रेडिएशनचे जे डोसेस असतात ते डोसेस ठरवले जातात आणि प्रत्येक वेळेस होऊ शकतं की रेडिएशनचे जे डोसेस किंवा त्याची इंटेन्सिटी असते ती अल्टर्ड केली जाते, म्हणजे बदलली जाते. पेशंटला अननेसेसरी रेडिएशन सहन करावं लागत नाही. तसेच पेशंटचे जो ट्युमर असतो फक्त तो ट्युमरलाच रेडिएशन भेटतं. ट्युमरच्या त्या आजूबाजूला जे हेल्दी टिश्यूज असतात त्याला रेडिएशन पोहोचत नाही, त्यामुळे हेल्दी टिश्यूचं डॅमेज खूप कमी होतं. आता आपण मॅमोग्राफीकडे वळूया. ब्रेस्टमध्ये कॅन्सर आहे की नाही हे डिटेक्ट करण्यासाठी मॅमोग्राफी यूज केली जाते. त्यामध्ये ब्रेस्टमध्ये ज्या काही प्रकारचा लंप आहे तो चांगला व्हिज्युअलाइज होतो आणि त्याच्यावरून कॅन्सरचं प्रायमरी डायग्नोसिस होऊ शकतं. कॅन्सर अवेअरनेस देताना आपण नेहमी सांगतो पेशंटला की रोज ब्रेस्ट तुम्ही एक्झाम करत जा आणि पाहत जा की कुठे तुम्हाला गाठ आढळते का किंवा निप्पलमध्ये काही चेंजेस आढळत आहेत का, स्किनमध्ये काही चेंजेस आढळत आहेत का. पण अर्ली जे कॅन्सर आहे ते मॅमोग्राफीनी आपण ते पिकअप करू शकतो, जे आपण सेल्फ एक्झामिनेशननी सुद्धा पिकअप करू शकत नाही. त्यामुळं मॅमोग्राफीचा ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शनसाठी खूप मोठा रोल आहे. आता येतं पॅप्समियर. पॅप्समियरमध्ये फिमेलमध्ये जे युटेरस असतं त्याची जी ओपनिंग असते, म्हणजे बाहेरचा जो पार्ट असतो तो वेजाना थ्रू आपण पाहू शकतो. तिथून एक स्राव काढला जातो. तो स्राव त्याचं सायटॉलॉजी पाहिली जाते आणि त्यावरून आपल्याला समजतं की कुठल्या प्रकारचे तिथे सेल्स आहेत. इन्फ्लामेटरी सेल्स आहेत का, काय HPV इन्फेक्शन आहे का, म्हणजे ह्युमन पॅपिलो व्हायरसचे इन्फेक्शन आहे का. तसंच या पॅप्समियरद्वारे आपण अर्ली कॅन्सर तर डिटेक्ट करू शकतो, पण जे कॅन्सरची सुरुवातीची जी स्टेज असते, प्री कॅन्सरस स्टेज आपण ज्याला म्हणतो, कॅन्सरच्या आधीची स्टेज, ती स्टेज म्हणजे समजा 0 स्टेज पण आपण त्याला म्हणू शकतो, ती स्टेज सुद्धा पॅप्समियरमध्ये समजते. म्हणून पॅप्समियर हे सर्व्हायकल कॅन्सरसाठी खूप गरजेचं आहे. खूप सोपी प्रोसिजर्स आहेत, OPD प्रोसिजर्स आहे. फक्त 5 मिनिटं लागतात पॅप्समियर करायला, काहीही त्याच्यामध्ये त्रास होत नाही. पण सर्व्हायकल कॅन्सर सारख्या मोठ्या आजारापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. आतापर्यंत आपण कॅन्सरची शक्यता आहे की नाही हे पाहण्यासाठी जे काही इन्व्हेस्टिगेशन्स करतात, तपासणी करतात, त्याच्याबद्दल आपण पूर्ण चर्चा केली. आता मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जेव्हा या तपासणीमधून असं एक शंका येते किंवा असं लक्षात येतं की हे कॅन्सर असू शकतो, त्यावेळेस ह्या कॅन्सरचं एक फर्म डायग्नोसिस करण्यासाठी नुसता कॅन्सर आहे का, तर कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे, कुठल्या स्टेजचा कॅन्सर आहे, ही सगळी जी की माहिती आवश्यक असते कॅन्सर ट्रीटमेंट देण्यासाठी, त्यासाठी काय काय तपासण्या केल्या जातात आपण हे पुढच्या भागामध्ये बघूया. तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या ह्या माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला कॅन्सरची शक्यता पडताळून पाहण्यासाठी ज्या काय तपासणी असतात त्या तुम्हाला माहीत झाल्या असतील आणि तुम्ही याचा नक्की वापर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्याच्यामुळं याच्याबद्दलचं जे जागरूकता आहे त्यांच्यामध्ये पण निर्माण होईल आणि ते तपासणी करायला कधीच नाही म्हणणार नाही. तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे माझ्या पुढील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. ज्यांनी कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे आणि रेग्युलर व्हिडिओ माझे पाहत आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. तर मित्रमैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओवर तुम्ही नक्की कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.